नमस्कार मंडळी, मी संकेत चिविलकर. तुमचं स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनलवरती. तर आजचा तिसरा दिवस आहे काश्मीरमध्ये. तर आज आम्ही गुलमर्गला जाणार आहोत. म्हणजेच तिकडे एक गंडोला राईड पण करायची आणि बाकी काही पॉईंट आहेत ते विजिट करायचे आहेत. तर वाजले आहेत 8:40 झाले आहेत. तर आता आम्ही मस्तपैकी ब्रेकफास्ट करू. मग 9 वाजता आम्ही गुलमर्गला जाणार आहोत. तर चला डायरेक्ट आता ब्रेकफास्ट करायला. चल. आणि खरंच खूप छान असा हॉटेल आहे. नक्की तुम्ही कधी आलेत तर विजिट करा या हॉटेलला. बघूया आज ब्रेकफास्टला काय आहे. चावी घेतली का बरोबर? ठेव ना तुझ्याजवळ. व्ह्यू बघू शकतो. आम्ही या हॉटेल रूममध्ये राहतो. मस्त पेंटिंग पोस्टर वगैरे आहेत. ब्युटिफुल. चला तर मग बघूया आता ब्रेकफास्टला काय आहे. गुड मॉर्निंग काका. काय आहे ब्रेकफास्टला? गुड मॉर्निंग. व्हेरी गुड मॉर्निंग. काय ब्रेकफास्टला काय आहे? काय सांगू लगा रे सर 2 मिनिट. ओ 100. तेच एवढंच खायचं, बाकी काहीच नाही. बाकी काय ब्रेड जैम आणि बटर. बराबर. और क्या है, मतलब तो क्या ला रहे हैं? आलू पराठे ला रहे हैं. आलू पराठा है. वो आ रहे सर. चलो लगेगा. आजकल आज दे इधर. अच्छा सर. हाँ वापस गुलमर्ग. गुलमर्ग. हाँ नाइट सिटी उधर ही है सर गुलमर्ग में. हाँ गुलमर्ग उधर ही नहीं, फिर पहलगाम. अच्छा वहाँ से वापस आके पहलगाम जाना है. पहलगाम में एक स्टे. अच्छा पहले गुलमर्ग जाओगे फिर वापस आके पहलगाम जाना है. चला चला घेऊया. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तर आता आम्ही अंडी घेतली आहेत. आता पाऊच्या ह्याच्यामध्ये टाकू. बाकी पराठा येत आहे, दही पराठा आहे. तर बघू तो यांच्यावर तोपर्यंत अंडी खाऊ. थंडी खूप आहे ना, मग अंडी खाल्ल्यावरती गरमी हिटिंग होईल. ए काका आई करा. काका नाशिकचे. नाशिकचे आहे काका. मस्त. काल ओके. आता कुठे आज तुम्ही? उद्या सॉरी आज जम्बूला. झाला यश रेडी झाला? यश रेडी झाला? त्याचा वाढदिवस आहे आज. ओके. अरे हो त्याचा वाढदिवस आहे. त्याला भेटला का त्याला विश करू. ठीक आहे चला तर भेटू मग आता ब्रेकफास्ट झाल्यावरती. चला तर आम्ही या 79 हॉटेलमधून चेकआउट करत आहे. आता डायरेक्ट गुलमर्ग. हा गुलमर्गला. तर आता आम्ही गुलमर्गला जाणार आहोत. तर ड्रायव्हर ते अजून आलेलं नाही आहे. बघूया आता. खूप थंडी आहे खूप. बघा बॅग्स वगैरे सर्व घेतल्या आहेत आणि हॉटेलला बाय बाय करायचं. डायरेक्ट गुलमर्ग. लेट्स गो. चला तर मग आम्हाला काका भेटलेले आहेत नाशिकचे. यांच्यासोबत 1 दिवस राहिलो मस्तपैकी. एकदम एन्जॉयमेंट केला आम्ही. तर याचा यशचा वाढदिवस आहे, त्यानिमित्ताने त्याला विश पण करूया. आता वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मग आता कुठे? आता गुलमर्ग. जम्मूला. आता हे जम्मूला जाणार. मग तिकडे 2 दिवस. तिथे 2 दिवस ना. ठीक आहे चल भेटूया मग पुन्हा. चला का. माझा नंबर घेतला ना? नाही यांचा आहे ना. चालेल ह्याच्या मोबाईलवरून पाठवलं तरी चालेल मला. माझ्या याच्यात माझी तू दे. मी एकदम ग्रुपला टाकले ना लाईक. अरे चल बाय बाय. चल चला तर मग आम्ही आता निघत आहोत. चला तर आम्ही निघत आहोत त्या हॉटेलमधून. खूप छान असा रेस्टॉरंट आहे. तर
तर आम्ही हॉटेलला चेकआउट करून आता निघालो आहोत गुलमर्गला जायला. चला तर मग भेटू. एक असा चांगला व्ह्यू दिसला की तुम्हाला नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करतो. कोणता? नेशनल हाईवे बारामूला. हा नॅशनल हायवे आहे बारामूला म्हणून. इसका लास्ट उड़ी पड़ता है. उडी. हाँ. अच्छा हा लास्ट डायरेक्ट उडीपर्यंत जातो. फिर बाद से आज़ाद कश्मीर है. आझाद कश्मीर. हाँ, पाकिस्तान. ये सीधा जाता पाकिस्तान है. की बाउंड्री. हाँ. ओके मतलब लास्ट कौन सा है यहाँ पे? उरी. उरी. हाँ. मतलब वो पाकिस्तान के आगे कि पहले? उरी पहले इंडिया में ही पड़ता है. अच्छा आज़ाद कश्मीर पाकिस्तान में पड़ता है. तो उरी से आगे फिर आज़ाद कश्मीर पड़ता है. वो पाकिस्तान का है. तो ये रोड जाता है वहाँ तक? हाँ, ये जाता है वहाँ तक तो जाता है. इसका आगे ये ओके. परमिशन वगैरह बनाना पड़ता है. हाँ. तर मग अशी मस्तपैकी गुलमर्ग याचा मस्त कमानी होती पण ती मिस झाली. समजलंच नाही मला कधी, म्हणजे असं समजून नाही. खूप छान होती. तिथे लिहिलेलं होतं गेटवे ऑफ गुलमर्ग म्हणून. खूप छान. आता हा गुलमर्गचाच म्हणजे गुलमर्गला जायला रस्ता आहे. त्या मस्तपैकी सूर्योदय दिसत आहे. तिकडे काय माहिती बघायला भेटतोय तिकडे, कारण की तिकडे स्नो वगैरे असेल बर्फ, त्यामुळे मग नाही दिसत त्यामुळे. तर मस्तपैकी ऊन आहे. बघू यांची शेती आहे ना. हे काय का बसवलं? चावल की. चावल तांदूळ. तो चावल भी होता है फिर मतलब हर एक इसमें अलग अलग बनाते हैं क्या? अभी चावल का होने के बाद फिर अलग फसल चलती है. फिर क्या बोले आप? सरसों. म्हणजे यांच्याकडे चालूच असतात शेती. बाकी शब्द इकडचे तिकडे झाले असेल समजत नाही. एक तर हिंदी आपल्याला जास्त जमत नाही आहे, त्यामुळे जमत नाही म्हणजे बोलायला थोडासा अडखळतो. असो चला तर मग आता आम्ही थेट गुलमर्ग. लेट्स गो. तर मंडळी तुम्हाला समोर दिसतोय का डोंगर असा खूप छान, एकदम प्रत्यक्ष खूप छान दिसतं. तर तुम्हाला व्हिडिओमध्ये काय माहिती कसं दिसेल, एवढा काही दिसणार नाही बरोबर. दिसतंय का तुला समोर बघ? हा यार, सूर्याची किरणं पडले ना त्यामुळे अजून छान दिसतंय. या अशी एकदम लाईनच गेली आहे ती तिकडे. आपका फर्स्ट फेज का टिकट या सेकंड फेज का? 1 फेज 2 वो टॉप वाला है. उधर नहीं जाने का बाबा, इतना ऊपर निकल, ये इसके वजह से नहीं निकलना पड़ा. तरी बघा आम्हाला काश्मीरमध्ये पुण्याची MH12 गाडी गेली, पुढे गेली इनोवा क्रिस्टा म्हणून. बरं लक्ष भारी. ही बघा दिसली असेल तुम्हाला पुण्याची गाडी. काश्मीरमध्ये म्हणजे ते इनोवा क्रिस्टा. थँक्स फॉर द विजिट. आता आम्ही इकडे गुलमर्गला हॉटेलला पहिलं चेक इन करणार, तिथे लगेज वगैरे आमचे ठेवणार, त्यानंतर मग आम्ही आमच्या स्पॉटला जाणार. इथेच एवढं खूप
प्रकारे ना बार्गेनिंग करायला नाही तर लूट आहे इथं प्रत्येक ठिकाणी. मस्त पैकी आहे तर बघा एकदम कसं बर्फाचे डोंगर आहेत. तुम्ही काय बोलता ट्रॅव्हलिंग ब्लॉग बघितला असता त्यामध्ये ते व्हिडिओमध्ये दिसत असेल ते डोंगर तेच हे डोंगर बघू शकता. खूप छान असा व्ह्यू आहे. आपल्याकडे माती असते यांच्याकडे बर्फ आहे. आमचा स्टे वरतीच आहे हॉटेल त्यामुळे आम्हाला वरती सोडलं नाही तर मग तिकडेच तुम्ही आलो गुलमर्ग वगैरे दाखवलं तिथे जाऊन त्यांचं टॅक्सीने जावं लागतं पण आमचं हॉटेल असल्यामुळे आम्हाला वरती सोडलं आहे. बघा सर्वच सारखं खूप छान असं व्ह्यू खरंच एकदा भेटल्या तुम्ही. असं पण जाऊ शकतो. याचे काही चार्जेस येतात घोड्यावरती घेऊन जाऊ शकतो असं आणि तिथे आपल्याला गाडी लावायला पण थँक गॉड की दादाने आमची बुकिंग या हॉटेलला केली नाहीतर आम्हाला पण असंच चालत जायला लागलं असतं किंवा घोड्याने एक्स्ट्रा पैसे पे करायला लागले. हॉटेलचं नाव आणि हॉटेल ते तुम्हाला पुढे दाखवतो. तर इकडे मागे गेलं तुम्हाला बघू शकता आर्मी ट्रेनिंग स्कूल आहे तिकडे मागं. बघू शकता आम्ही आता फायनली पोहोचणारच. बर्फ बघा किती आहे एकदम रोडला एकदम. तरी पण आमची गाडी थोडीफार स्लिप मारतेच आहे. खूप आहे बर्फ. आमचा स्टे पण इथेच आहे म्हणजे खूप छान. गंडोला इथून 1 किलोमीटरला आहे म्हणजे बेस्ट हॉटेलच्या जवळच पडेल. यहाँ पे हेली सिंगिंग करते हैं. यहाँ पे क्या यहाँ पे हेलीकॉप्टर बैठता है. ये हेलीपैड है. ये हाँ. ओके ये हेलीपैड है. वो यहाँ से उठाते हैं उधर लेके जाते हैं टॉप पे अच्छा हेली सिंगिंग के लिए. वहाँ से वो स्केटिंग करके आते हैं नीचे. ओके ओके. बघू शकता फॉरेस्ट रेस्ट हाऊस गुलमर्ग. हा व्ह्यू मी स्किप नाही करत आहे. जेवढी व्हिडिओ होईल तेवढी होईल. थंडी खूप आहे तर वाढली. बघा बघू शकता. तर आम्ही आता फायनली आमच्या हॉटेलला पोहोचू म्हणजे पोहोचलोच. हे बघा हॉटेल मामा पॅलेस. हे बघा
तर 2 मिनटं. तर बघू शकता हा आमचा हॉटेल आहे, हॉटेल मामा पॅलेस. यार सुपर, म्हणजे एकदम खूप छान. चला आम्हाला टाईम होतोय, नंतर मी शूट करतो कारण की आम्हाला गंडोला पण करायचं आहे. बाकी नंतर मी व्ह्यू दाखवतो इथला. तर मंडळी आम्ही आता गुलमर्गला पोचलो आहोत. इथून तिथे ड्रायव्हर त्यांनी सोडलेला आहे, तर ड्रायव्हरने सोडलेला आहे तिथे. तर आम्ही इथे एक 5-10 मिनटाचं वॉकिंग गंडोला राईडसाठी, तिकीटसाठी तिथे जात आहोत. समोर दिसत आहे तोच आहे तो गंडोला राईड. तर तुम्ही बघू शकता आणि व्ह्यू पण खूप छान आहे. तो आम्ही असं की प्रॉपर हे वेअर केलं आहे, म्हणजे जसं की प्रॉब्लेम नको त्यांनी सांगितल्याप्रमाणे. चला इथे खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज वगैरे आहेत. चला तर मग जाऊया पुढे, बघूया. तर आम्ही फायनली इकडे पोहोचलेलो आहोत. इथे तिकीट एंट्री आहे गंडोलाची. जास्त नाही, 5 मिनटाचा वॉक करून आम्ही इथे पोचलो आहोत. लाईन तर खूप आहे, बघूया आता कसं ते. फेस 1च काढलं आहे, फेस 2 नाही, कारण की वरती ऑक्सिजन लेवल खूप कमी असेल त्यामुळे. तर आम्ही गंडोलाच्या एंट्रीला पोचलो आहोत. बघूया आता एंट्री करतो, त्यानंतर मग पुढे बघूया. मला सांगतो खूप गर्दी आहे, खूप भयंकर. बघू शकता तुम्ही गर्दी, बघू शकता खूप गर्दी आहे, खूप. कश्मीर आया मैं सच्ची बता रहा हूँ, इधर उधर का वीडियो नहीं है ये. रास्ते में हा ना, मस्त खूप गर्दी आहे. आता आम्ही नशीब लवकर आलो, तरी पण आता एवढे क्रॉस करतो तिथपर्यंत पोचायचं आहे आम्हाला. चालू आहे आता. खाली तिकीटचा स्कॅन तर केला, तरी पण आता ही अजून लाईन आहे. तुम्हाला दाखवतो बाहेर. आता ही लाईन बाहेरपर्यंत गेली, बाहेर दिसेल थांबा तुम्हाला. तरी बघा बाहेरपर्यंत लाईन गेली माझी ना. चला बघूया आपला नंबर कधी लागतो. ऑनलाईन बुकिंग केली तरी पण एवढाच पोरं असं तर घुसलं असतं मध्ये, पण काय आता हे असल्यामुळे नक्कीच भूषण आणि मी असतो ना, नक्कीच घुसलो असतो मध्ये, कोणालाच काहीच समजलं नसतं. चला ठीक आहे. तरी आता आम्ही फायनली पोहोचलो. 1-1.5 तास झाला लाईनमध्ये जातो. तर फायनली आम्ही बघू शकता तर आम्ही तब्बल 1-1.5 तास झाला आम्ही लाईनवर होतो. आणि फायनली आम्हाला आता एंट्री केलेली आहे. तुम्हाला दाखवतो मी वरचा पण शूट दाखवतो. गंडोलामध्ये बघू शकता.
चला तर आम्ही फायनली आम्ही गंडोलामध्ये बसलो आहोत. अरे बंद करू दरवाजा. हो जाएगा ऑटोमेटिक. हाँ ऑटोमेटिक बंद नहीं होता है ये. होता है बंद. ये लो वीडियो. चला तर आम्ही आता गंडोलामध्ये बसलो होतो. तर मंडळी आता आम्ही फायनल गंडोलामध्ये बसलो होतो. देखो नीचे तर बघू शकता एकदम तुम्ही कसा एकदम पैदल आ जाणार. खूप छान असा खूप छान सेल्फी ले लो. बघू शकतो. सेल्फी ले लो. पकड आता. धूप आ रही है. हा तर डबल 2 तासानंतर हा नजारा बघायला मिळतो. खूप छान. आपल्या इकडे रोपवे बोलतात. हे गंडोला ride. खूप आपके छान. फोन में लो अभी. काय बोलू काही सुचत नाहीये. तुम्ही नजाराच बघून मजा घ्या, एन्जॉयमेंट घ्या. आम्ही पण तेच बघत आहोत. कसं वाटतंय तुला? मस्त वाटतंय. छान आहे. फर्स्ट एक्सपीरियंस. सगळीकडे बर्फच बर्फ. और आप देख सकते हैं कश्मीर के गुलमर्ग में केबल कार में हम बैठे हुए हैं. सामने बर्फ की खरंच छान असं आहे एकदम. बर्फ से लिपटे, बर्फ से सिमटे हुए कश्मीर एकदम की पूर्ण वादियां, झाडावरती हिमालय एकदम के बर्फ पहाड़, बर्फच बेहद बर्फच ही एकदम खूप खूबसूरत छान असं. नजारा केबल कार में जिसे हम कहते हैं उड़न खटोला. हे बघा, सर्व साईड एकदम. आम्ही फेस 1 मध्ये बसलो. मेरे साथ फेस है 2 मेरे अजून खूप वरती. कैमरामैन चित्रांश रायजादा और मैं लाइव आपके सामने. आप क्या है? संवाददाता. हाय. तर आता आम्ही फायनली पोहोचणार आहोत. आता बघा एकदम खूप चांगला असा निसर्ग, एकदम छान असा पूर्ण असा बर्फाचे डोंगर आणि त्यामधून आम्ही क्रॉस करत आहोत. फिल्मों में तेव्हा फायनली आम्ही आता पोहोचू. हाय. कसं वाटला? मस्त मस्त. यस. तर आम्ही फायनली फेस 1ला आता पोहोचणार आहोत. तर इथे काय ॲडव्हेंचर वगैरे आहेत त्या बघूया आता काय काय आहेत ते. Let's go. आता फायनली पोहोचलो. चल चलो लेट्स गो. तर आता आम्ही फायनली पोहोचलो आहोत फेस 1ला. छान असा एक्सपिरियन्स होता गंडोला राईडचा. खूप छान होते, खूप छान. तर खाली बघूया ॲडव्हेंचर वगैरे काय आहेत ते. जरा सावकाश उतरायला लागतो कारण की शूज पण आम्ही एकदम खतरनाक घातले आहेत. आरामात आम्ही उतरतो. हे बघा काय व्ह्यू आहे यार, खूप छान. हे खूप छान. याच्यामध्ये ॲक्च्युली आपण लंच डिनर वगैरे करू शकतो आणि त्याच्यावरती बर्फ. काय एक व्ह्यू असतो, खूप छान असा. कॉलोडिया. चला आम्ही इथे मस्तपैकी व्हिडिओ फोटोज वगैरे काढतो. त्यानंतर आपण व्हिडिओ कंटिन्यू करूया. यस. आपण बघूया किती तर वरती आलो. तर बघू शकता तुम्ही कोरोगेरी गुलमर्ग 3050 मीटर. आता इथे आपण मस्तपैकी फोटो वगैरे काढूया. हे बघा खूप छान असं आहे. छान. तो खाली गेलं म्हणून इथून जावं लागलं आपल्याला. बोल तू खाली केलं मी. हो तुझ्याकडे हे बघा. आता आम्ही इथं मस्तपैकी फोटो काढतो आणि नंतर तो आम्हाला भेटूया. तर मंडळी आम्ही फायनली आलो. इथे मस्तपैकी फोटो आणि व्हिडिओ काढले आहेत खूप छान असे. हे बघा इथे बघू शकता तुम्ही.
चला तर नेक्स्ट आपण आता पुढे जाऊया. लेट्स गो. तिथे जाण्याचा फोटो ॲडव्हेंचर आहे, लाईट सेटिंग आहे. तर बघूया चला आपण काय रेट आहे वगैरे त्याचा रेट आपल्याला. तुम्हाला माझा आवाज येत असेल नसेल तर माहिती नाही, कारण तिथे खूप असा आवाज येत आहे. बघा मंडळी, व्ह्यू बघा. हेच ते आपण वरून बघितलेलं ते डोंगर खूप छान असं. तिकडे ॲडव्हेंचर्स वगैरे आहेत. बाकी इथे नशीब सूर्यदेव आहे म्हणून थंडी खूप कमी आहे. आम्हाला वाटलं जास्त असेल. फेज 2 बघू शकता. फेज 2 डायरेक्ट तिकडे. इथे फेज 2 आहे. मोस्टली कोण जास्त कोण जात नाही तिकडे. फेज 1लाच आहेत सर्व बाकीचे लोक. बाकीचे म्हणजे ऑलमोस्ट. मी गेलो असतो फेज 2ला, पण ही बोलते नको म्हणून, त्यामुळे नाही. हे चल ॲडव्हेंचर करायचा, काहीतरी बघायचं. चलो लेट्स गो. तर आम्ही इकडे आता चना बेल घेतो. 50 रुपयाला आहे. भूक लागली आहे, घ्यावंच लागेल, कारण की आम्ही बॅग नाही आणली त्यामुळे सर्व बॅगमध्ये खायला होतं, पाणी होतं, पण नाही आणलं. नाही जादा टिका मत मस्त पैकी. आता 1-2 स्पून. ज़्यादा स्पाइसी मत करो सर. ज़्यादा स्पाइसी नको है क्या? कितना बनाऊं? ये देखो चना बेल कर रही है. हे सांगायचं विसरली, पडली. सेकंड टाइम पडली. काल एकदा आणि आज ते वरून. पैसे द्या. हा थांब देतो. चला आता आम्ही चना बेल घेतो. चला आमची चना बेल रेडी झालेली आहे. चला आम्ही चना बेल खातो आणि मग नंतर तुम्हाला भेटतो. तर आम्ही मस्तपैकी फोटोज काढले आहेत. खूप रायडिंगचे खूप सांगतात, म्हणजे अक्षरशः हिसाबाच्या बाहेर प्राईस सांगतात. 4,000, 5,000, 3,000 इथल्या इथेच. तरी पण आम्ही अजूनपर्यंत एक पण नाही केली आहे राईड. बघूया, बार्गेनिंग करूया जरा चांगली, किती कमीत कमी करण्याचा प्रयत्न करू. तर आपल्या बजेटपर्यंत बसला तर आपण नक्की करूया, नाहीतर मग असंच एन्जॉयमेंट करूया. जर केली तर तुम्हाला नक्कीच पाहायला भेटेल. हे बघा फेज 2ला जातात कशी एकदम. आम्ही तर हे सर्व काढून ठेवले आहेत, काहीच करत नाही, काहीच नाही, नुसतेच वेस्ट ऑफ मनी आहे. त्यामुळे तुम्ही कधी आलेत तर हे खाली जर गुलमर्गला आले तर खाली तिथे गाडी थांबवणार, तिथे सांगणार हे घ्या, तुम्हाला तिथे फायदेशीर पडेल वगैरे वगैरे. पण काही नका घेऊ, कारण की इथे ऊन आहे एवढा, काहीच थंडी वाजत नाही, काहीच. आम्ही तर अक्षरशः ते ग्लोव्ज वगैरे आणि वरचा ते जॅकेट सर्व काढलेलं आहे. हे बघा पूर्ण हे एक घातलेलं आहे. आपण ह्याची पण गरज नाही आहे घालण्याची, पण काढूया नंतर फोटोज वगैरे काढण्यासाठी परत.
यस बरोबर जोरात जोरात. पॉवर बँक आहे. लेट्स गो. बाबा बघा असंच पडता पडता वाचलो. आता मुद्दाहून पडतोय बाबा. अरे पाय घे. पॉवर बँक कुठे? बस बस बस. तर खूप थंडी वाजायला लागली आहे. तिकडे अनाउन्समेंट करतात की 2 तास झाले असेल तर ज्याचे त्यांचे 2 तास झाले असेल तर लवकरात लवकर या, नाही तर तिकीट कॅन्सल होईल. त्यामुळे आम्ही निघत आहोत. तर अनफॉर्च्युनेटली आम्ही काहीच रायडिंग ॲडव्हेंचर वगैरे काहीच केले नाहीत. खूप थंडी आहे त्यामुळे थंडी तर असणारच, पण नाही केले आम्ही. त्यामुळे आम्ही असंच जातो आहे. चला गुलमर्गला बाय बाय करूया आणि हॉटेलला स्टे करूया. हॉटेलचा व्ह्यू पण तुम्हाला दाखवायचा खूप छान आहे असा. त्यामुळे आपण जाता जाता जे काही दाखवता येईल चांगलं चांगलं व्ह्यू ते मी दाखवण्याचा प्रयत्न करेन तुम्हाला. ती करायची होती मला, खरंच करायची होती मनापासून, पण काय खूप टाईम होणार बहुतेक. वेटिंगवर पण आहेत खूप जण. चला बघ बरोबर येते हाय का. तर आम्ही ॲडव्हेंचरला नाही बोललो कारण की ते 2,000 रुपये पर पर्सन घेतात. किती पण बार्गेनिंग केली नाही ऐकत, तर आम्ही नाही बोललो. 2 मतलब म्हणजे 4,000 गेले असते. तर आम्ही असं ठरवलं की इथे हॉटेल आहे मस्तपैकी, इथे आता मस्तपैकी खाऊ पिऊ आणि मग खाली जाऊया. तर आम्ही व्हेज फ्राईड राईस आणि मंचाव सूप ऑर्डर केला आहे. बघूया आता गरम गरम. काहीच सुचत नाही, काही बोलू काही नाही. ते खूप एकदम भयंकर अशी थंडी आहे. हात तर पूर्ण एकदम वाट लागली हाताची आणि केसाची पण. कारण की मी 2 दिवस म्हणजे इथे माहिती नव्हतं, बोरिंगच्या पाण्याने मी आंघोळ केल्यावर वाट लागते आणि मी गरम गरम पाणी घेतलं आणि पूर्ण केस अशी एकदम हे झाली, भरपूर सारी अशी गळायला लागली. बघूया आता आल्यावरती तुम्हाला दाखवतो व्हेज फ्राईड राईस आणि मंचाव सूप. बघा गरम गरम सूप आलेलं आहे. एक्सक्यूज मी, हे पिऊन बघ मस्तपैकी. मस्त गरम गरम आहे लगेच. अरे वाव आहे ना याच्यात. चला सूप पिऊया तोपर्यंत फ्राईड राईस येईल. मस्तपैकी फ्राईड राईस पण आलेला आहे. आता फ्राईड राईस खायचं आणि मग गप्प गंडोला खाली जायचं. चला डायरेक्ट आता भेटूया बाय. तर हे बघा इथे मी पडलो मगाशी. माझा डोकं पुट्टा वारलं खरंच. सॉरी इथे नाही, इथे पडलो मी मगाशी आणि वाचलं. इथे पडलो, पाय स्लिप झाला खूप. आता हे बघा सूर्यदेव गेलेला आहे त्यामुळे परत का पडलो असतो. त्यामुळे थंडी खूप भयंकर वाढली आहे. काय नजारे आहेत यार, खूप छान असा. चलो बाय बाय गुलमर्ग. आता आम्ही चाललो हॉटेलला. त्यामध्येच आता आम्ही हॉटेलला जाणार. त्यामध्ये थोडासा गंडोला राईडचा व्ह्यू पण बघायला भेटेल जाताना, खाली जाताना. खूप थंडी. क्लोज पण काढायचं वाटत नाही, पण क्लोज काढल्यानंतर शूट करतात क्लिक वगैरे करतात, त्यामुळे ग्लोव्ज वगैरे काढावे लागले.
बापरे. आणि आज तर अक्षरशः तो हॉटेल आमचा आहे तो द मामा पॅलेस, तो अक्षरशः बर्फामध्ये, त्याच्या आजूबाजूला सर्व बर्फ आहे. ते तुम्हाला मी खाली गेल्यानंतर व्ह्यू दाखवेन. ही बघा कशी चालली आहे. ओय ए श्री, हे बघा कंडोला चालली आहे. आता चाललाय फेस तुला पार तिकडे. जन्नत जन्नत. चलो आता खाली जायची गाडी मिळत बघू शकता. हमारे साथ है, यकीन करो ये कश्मीर आए. तर बघू शकता तुम्ही खूप लाईन आहे. आणि आम्ही न कळत आम्ही दोघं गपचूप मध्ये घुसलो म्हणून इथपर्यंत आलो आतमध्ये, नाहीतर आम्ही तिकडेच असतो. त्यामुळे ठीक आहे. काय बोलू, काय समजत नाही. तर आता आम्ही खाली निघत आहोत त्याला. बाय बाय कंडोला. बघू शकता तुम्ही आता ते खूप भयंकर झाले. आणि अशा प्रकारे आम्ही आता खाली जायला निघालो फायनली. मध्ये घुसल्यामुळे खूप थंडी आहे, खूप थंडी आहे. आणि अशा प्रकारे सूर्यप्रकाश गेल्यामुळे आता खूप थंडीच आहे. हे झाडं एकदम खूप छान वाटतात एकदम. लोक अजून पण वरती जात आहेत, बघू शकता तुम्ही. खाली जाताना इकडे ऊन आहे. खूप भारी वाटते, खूप छान वाटतं एकदम. चला आपल्याला डायरेक्ट खालीच भेटू. तरीच आम्हाला ह्यांना बघू शकता या दोघांना की आपल्याला आम्ही वरती जाताना पण सोबतच गेलो होतो आणि येताना पण आम्ही सोबतच आलो येतोय, बघू शकता. तो फिर कैमरे को पीछे मड़वा दो. हाँ, कैमरामैन को इशारा. बढ़िया है यार, ऊपर तक ले जाओ. माला Guys, उतरने में काफी टाइम लगेगा ना. अरे यूं उतरना मुश्किल होता है. आप लोग नहीं उतर सकते, जो यहाँ का लोकल है ना उनको आदत है, क्योंकि वो रोज जाता है, उनका 12 महीने का ये रास्ता. तो इतने एजेंट वगैरह आप क्या है? तर आम्ही फायनली खाली उतरलो आहे. ते या साईडले इथं स्लीपर आहे बघा, स्लीपर रस्ता. इथून एंट्री केली होती आम्ही. नको ये इथून इथे खाल असंच आहे, होऊ शकता. हा रे खूप छान येते फोटो. मला पण काढ तिथं फोटो. नको परत कधी येणार आपण. नको तुम्ही चला. नको चला. जादू. तर आम्ही मस्तपैकी आता वॉक करत 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 हॉटेलपर्यंत पोहोचत आहोत. जवळच आहे. खूप छान. बापरे, खूप छान. तसंच खूप थंडी पण छान आहे. फूड फुल बेकार एकदम. बोले तो नेक्स्ट लेवल.
हे सगळे रायडरच आहेत बाबा, लोकांना बघत नाही. चला तर अशा प्रकारे आपला डे 3 गुलमर्ग पण एक्सप्लोअर करून झालेला आहे. तुम्हाला हॉटेलचा व्ह्यू दाखवतो मस्तपैकी, त्यानंतर मग व्हिडिओ एंड करतो. दे हॉटेल या ऊपर ये, मामा पॅलेस. तो मामा पॅलेस हॉटेलचं नाव. हीच करायला मजा येते. चला भेटू डायरेक्ट हॉटेलच्या व्ह्यू जाऊ. हे बघा मस्त एकदम फ्रीज झालेलं आहे एकदम. नदी वाहते, पाणी वाहते. या हमारी चालले मस्तपैकी रमत गमत. ये थंडी आहे का? शंकर अरे तू तिथंच थांबलीस. पुढे ये, पुढे तर हा आहे हॉटेल मामा पॅलेस. आम्ही आता फायनली खरंच अक्षरशः श्वास घ्यायला प्रॉब्लेम होत आहे. काही बोलू पण नाही शकत, एवढी थंडी आहे. खरंच कधी हे देखो असा व्ह्यू मस्तपैकी. आणि हा इथे हॉटेल मामा पॅलेस खूप छान असा बघू शकता तुम्ही. चला जास्त काही बोलू शकत नाही. चला साईड साईड स्लाइड स्लाइड. इथून स्लाइड प्लीज. व्हेरी गुड. प्लीज क्लोज द डोर. नाही करत मलाच करावं लागेल. चला तर आम्ही हॉटेलमध्ये पोचलो आहोत. बघू आता पुढची प्रोसेस. नंतर बघू आम्हाला रूम कोणता भेटला आहे तो. चला तर मंडळी ही गुलमर्गची आमची रूम बघा एकदम. हे आता आम्ही आलो तसा ठेवला आहे. हे स्किप करा, बघू नका. बाकीचे रूम दाखवतो तुम्हाला. खूप बेकार हालत झाली आम्ही. खूप थंडी. हे पण आल्या आम्ही मस्तपैकी चाय कॉफी बनवणार आहोत. आणि तुम्हाला व्ह्यूचा दृश्य दाखवला तर तुम्ही बाथरूम दाखव, टॉयलेट दाखवा. तुम्हाला टॉयलेट पण बघून घ्या. अरे वा मस्तपैकी बाथटब आहे, जबरदस्त. चला एवढीच नाही आहे आमची रूम. हां बघणार तर आता आदरणार फुल. तुम्ही बोलणार यार काय यार नशीब आहे तुमच्या रूमचं. ही बघा मेन सिनारो इकडे आहे. कुठे आहे? इथे. हे बघा काय पाहिजे अजून. हां खूप छान, खूप मस्तपैकी गॅलरी आहे. मला इथे मस्त बसायला आहे. इथे बसणार आम्ही संध्याकाळी. आणि परत कधी असा व्ह्यू आपल्याला बघायला भेटणार. आणि अगोदर माहिती असतं तर त्या दादाला बोललो असतो इकडेच दे आम्हाला.
पण आम्हाला ते सर्व कवर करायचं होतं ना. बघा व्ह्यू, बस हे बघा कसं फ्रीज झालंय बघा पाणी. हे बघा कसं एकदम. चला तर मग आता व्हिडिओ एंड करायची वेळ आलेली आहे. फ्रंट बघितली रूम कशी आहे, खूप छान आहे ना. आणि व्ह्यू पण बघा खूप छान आहे, खूप म्हणजे खूप. यार जन्नत, खरंच खरंच खूप छान, म्हणजे शब्दात नाही सांगता येणार. सकाळी आम्ही तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटलं असेल की आम्ही सकाळी त्या हॉटेलमधून निघालो, डायरेक्ट गुलमर्गला आलो. गुलमर्गला बॅग्स इथे बॅग्स ठेवले आणि चेक इन वगैरे काही नव्हतं केलं, कारण की रूम्स खाली नव्हत्या झाल्या होत्या. त्यानंतर आम्ही तसंच गंडोला राईड करायला गेलो होतो. गंडोला राईड जवळपास एक दीड दोन तासानंतर आम्हाला गंडोला राईड भेटलं. त्यानंतर आम्ही वरती गेलो. वरती खूप व्हिडिओ वगैरे फोटोज वगैरे काढले आम्ही तिकडे. ॲडव्हेंचर नाही केलं आम्ही, खूप कॉस्टली बोलत होते. बार्गेनिंग केले तरी पण 2,000 प्रत्येकी 4,000 रुपये, तर आम्ही नाही केलं. त्यानंतर आम्ही मस्तपैकी हॉटेलमध्ये फ्राईड राईस आणि सूप प्यालो. मग नंतर येताना खूप गर्दी होती. येताना तुम्हाला दाखवलंच असणार व्हिडिओमध्ये बघितलं. आम्ही मध्ये घुसायचा प्रयत्न करत होतो, पण इलेक्ट्रिकवाल्यांनी बोलला उधर से जा. आम्ही गेलो उधर से जा. आम्ही परत असा टर्न मारला आणि मध्येच घुसलो. म्हणजे डायरेक्ट आम्ही इकडे आलो. त्यामुळे आम्ही लवकर आलो, तर आम्ही अजून लाईनमध्येच राहिलो असतो. तर तुम्हाला आजची व्हिडिओ आणि हा हॉटेलचा नजारा कसा वाटला ते, आणि व्हिडिओ कशी वाटली ते तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. आणि आजची व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्या कुठे ते उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला समजेल. बाय बाय बाय.